नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. अखेर प्रतीक्षा संपली. महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू तर जी.आर. निर्गमित. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात. राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयानुसार काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तंत्र व उच्च शिक्षण विभागाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची नोटिफिकेशन निघालेल्या पदभरती अंतर्गत सिलेक्ट झालेल्या व 1 नोव्हेंबर 2005 नंतर कार्यभार स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय गेल्या आठवड्यात जारी करण्यात आलेला असून 22 डिसेंबर 2025 रोजी शिक्षण विभागाकडून याबाबतचा जी.आर. जारी करण्यात आलेला आहे. 2 फरवरी 2024 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. जारी करण्यात आलेला होता. या शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि या तारखेनंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या संदर्भातील 2/2/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार आता जे अधिकारी आणि कर्मचारी यांना 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झाले आहेत, पण त्यांची पदभरतीची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 तर सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार आता 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात आलेल्या आणि 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झाले आहेत. दरम्यान अर्ज प्राप्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच आता नियमानुसार जुनी पेन्शन योजना लाभ मिळणार आहे.